मध्यान रात्रीत झोप कशी आली मध्यान रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी कुहू कुहू करी कोकिला पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी झोपेतून उठली गोकुळ नगरी दुधाच्या हाराच्या काढून मटकी भरली दुधाच्या हाराच्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती अंगणात बाई माझ्या नव बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देवोनी भरून त्याची झोळी धनधान्य देवोनी भरून त्याची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 धन्यवाद धन्यवाद सरगा मिगे सरगा धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेला पारितोषिक गोविंद मामा घवाडी व नाना पावसकर यांच्याकडून 101 पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे श्री सूर्यकांत लक्ष्मण शिंदे राहणार मुंबई यांच्याकडून श्री सूर्यकांत लक्ष्मण शिंदे राहणार मुंबई यांच्याकडून
आमच्या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 1002 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नमन मंडळ त्याचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे तीर्थ प्रफुल्ल पारावे राहणार सांताक्रूज मुंबई यांच्याकडून खास श्री रवळनाथ रिमिक्स नवल मंडळ रत्नागिरी लयभारी या नवल मंडळाच्या गवळणीसाठी 201 चं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नवल मंडळ रत्नागिरी लयभारी या सर्व पक्षांचे सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. हे चल काका हे चला हा मी सांगा बरं. अगं बाई, अगं हे राधे. काय हे गं? गं. काय गं? अगं राधे थांबा. हे काय? अगं थांबा. अगं खाली. अगं राधे थांबा. किती कोण दिसते ना गं. अगं कोण? कोण काय गं? तो लपतोय बघ कसा तो. अगं कोण काय गं? ससा का? अगं ससा होय. हा त्या झाडावर ससा लपलाय बघ. तुम्हाला काय वाटलं गं? काय नाही गं. मग चल जाऊया बाजारला. अगं चल. जाऊया का गं? अगं. चल मग. अगं राधे, काय गं? काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय गं. अगं काय? अगं मी एखाद्या माटात वरती माडीवरती बांधून विसरेस ग. तू घेऊन येऊ का ग? जाऊ इथं थांबा इथेच. इथं ना नेहमीच असतं बघ. काय की तसं करायचं? बघ ना. राधी, काय आपण गं? जायचं कसं पण? इथे कसं चाललंय काय तिकडे? अगं तुला रस्ता माहिती आहे का गं? नाही ग. अगं मला पण नाही माहिती ग. अगं त्या मावशीला सांगायला सांगितलं होतं ना तुला. अगं राधी मी विसरले ग तुला सांगायची. अगं अशी कशी विसरली? अगं विसरले ग. आता गं काय करायचं? बघ किती काय त्याग म्हणून. इथे थांब ग, चला इकडे. अगं चंद्राला येऊ दे बघ, तिला विचारूया बघ आपण. की तिची वाट नको होऊया. तू हाक मार तिला बघ किती काय ती. अगं नको गं, थांब गं. थांबा बघ इथेच. अगं राधी मार का? असं म्हणतेस. ऐक तर. मावशी, अगं ये मावशी. अगं नाही ग. अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले. येते बघ. अहो सोडा ना मला. काय ग? हे काय? मुली बाहेर हाक मारतायत. अगं आले ग आले. या राधे फार दिवसात या राधे फार दिवसात मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला राधा है तरणी ताती आले मिसाळीला राधा है तरणी आले मिसाळीला या राधे
गेली हो दादून राधा गेली हो दादून राधा गेली हो दादून नजरा पाहू दिसते शोभून नजरा पाहू दिसते शोभून त्याची संगीला राधा हे धरणीला आले साडीला राधा हे धरणीला आले साडीला राधा हे धरणीला आले मी सांगितला राधे आली ना तसं मिठी मिठी ए राधे किंवा काळ्या माझ्यासाठी मध्ये आली बघ थांब कसं जरा चंद्रा. अगे मावशी काय करा दे अगे यायला मग उशिरा का केलास? अगं अजून लवकर आली असती मग झालं काय? काय गं? पण माझं ना जोर झालं बघ. काय गं? माझं म्हणते मी माठ जड झालं होय. तुला काय वाटलं मला काय वाटतं रे का ते जाऊ दे काय गं? मला एवढा घाई काय ना आणि एवढं गडबड कशाला बोललं ग अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजारला चाललोय बघ. मग जाऊ तुम्ही कशाला येऊ राधे तुला वाटतं का? ते मावशीला थांबा बघ. गं तुम्ही. अगे मावशी आता काय अगं पण आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही बघ. अगं सकाळी माझी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल भावाला भांडायला विसरत नाही ही. ए मावशी काय गं म्हणते काय गं करायचं? अगे मावशी काय? चल ना गं आता. तिला प्रेमाने बोलायचं चंद्रा काय गं प्रेमाने बोल तुझी कोणाची हिच्याशी हिच्याशी प्रेमावर बोलते मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमावर बोलते हिच्याशी प्रेमाने बोलते तू ह्यांच्याशी रात्री बोलतेस माझी आत्ता बोल मावशी काय गं ए राधे मी हिच्याशी बोलणार का अगं बोल गं एकच बोल आता. मला घाऊच नाही हे बघ. ए राधे तू मार घे गं आपण जाऊया माणसाला अगे जरा दादा अशी पुढे जा जास्त जरा बांधले खाली असेल बघ डायरेक्ट कोणतरी माझ्यासोबत बांधायला वाटत पाहिजे हो हो जा जा ह्यांना घेऊन जा नाही नाही तुला काही करायचं का जाता का मावशी ओ घुसमाडाल एवढं हसू नका झालं काय ग प्रेमाने बोलायचं सांग तिला आता तुम्ही म्हणताय म्हणून प्रेमानं बोलतो प्रेमानं ना कसं ना अरे काय? काय आहे? असं पण नाही गं तिच्याशी प्रेमाने कसं बोलू ग अगं आमच्याशी कसं बोलते तसं बोल. असं म्हणताय थांबा थांबा मावशी ए मावशी ए मा हा? कुठे मावशी मावशी अगं असं करून भोका पाहिजे शिकत मावशी खातो आहे का आजकालचं पूर्ण प्रेम असं होतं का कसं होतं का आजकालचं पूर्ण प्रेम कसं होतं कसं ग एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी दुसऱ्याला पळून जाईल आणि दुनियात सांगायचं म्हणलं तर कसं माहितीये कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय त्याला विचार विचारते तुला बघून वाटत नाही हाय घे बहिण मी बोलते इकडे बघा नजर लावा तिला हा आता ऐका सत्यवान सावित्रीला गेला आता जमाना त्यानंतर आले लैला मजनू त्यानंतर आले लैला मजनू आता सगळे दिसत पाहिलं दगड मावशी ते दगडू नका झालं एखादा दगड तुझ्यात लागेल तर समजेल मावशी राधे बोल ग असं प्रेमाने बोल बघ आता. तुझ्याशी प्रेमाने बोलायचंच का अगं हे मावशी किती गोड गोड दिसतेस का की बघ यांना विचार मावशी गोड दिसते ना अगं गोड गोड दिसते मावशी मावशी गोड दिसते ना माहिती कोणा तरी कदर आहे माझी हो माहिती तिकडे जराशी आहे का कुठे का तिथे आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती आता ही कशी दिसते सांगायला नको का हे मावशी मी बाई गोडच दिसते ग गोड काय स्वभाव पडलाय तर हिच्यावर पडलाय हे मावशी
आता असं सांग हुकाडच सांग. तेवढं बरं सांग सांग. सांग आता. चंद्रासारखा मुकडायचा खरंच का गं? पैसे आणि सूर्यासारखं तेजीच. खरंच ना गं मावशी? इकडे घे. चंद्रासारखा मुकडायचा आणि सूर्यासारखं तेजीच हा ग. आणि हरणीसारखी चालीची. ए मावशी, हळदीसारखी म्हणजे अशी का गं? अशीच असणार ना? अशीच असणार ना? मग डुकरासारखं कागद बोलणं तुझं. तू काय म्हणते गं? मग त्याला नीट बोल की. मी नाही सोबत बोलणार. नकोच बोलू ते. अगे चंद्रा थांबा ग तिथे जाऊ दे. काय ग? आता तुम्ही कशा दिसताय सांगू. अगं हो, सांग ना ग. तुझ्यासाठी आहे ते. आता असं सांगू हुकायला. आता बघा हा. हातावर ठेवला कप उकटेल उकटेल. हातावर ठेवला कप कपात उतली चहा. हातावर ठेवला कप कपात उतली चहा. त्याच्यावर ठेवली बशी आणि मला म्हणून बाकी सगळ्या मशी. हे बघ मावशी. अगं मस्करी केली. मस्त असेल अशी गं. जराशीच केली. तेवढी ते बघ. मावशी काय मावशी तुला? अगं तिकडे कोणतरी होतं ना म्हणून बोलले. अगं हो ग हो. होय काय? हं. चल आता चला. चला गं. धन्यवाद. भाई वडावाले, झालं. भाई वडापाववाले बंधू शिर्के यांच्याकडून मावशीसाठी 201 पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. बंधू शिंदे. अगं ही मावशी टाकी बंधुराचं हिचं काय दरबार होता इकडे. म्हणजे बंधूच नाव अगं आहे. बंधुराव आहेत का इथं. कुठं आहे. आता ऐका लक्ष देऊन ऐका. वरटीत वरण डबल डबल वरण. गवत काढायला गेलं ते काय गं ते? झालं. वरटीत वरण डबल डबल वरण आणि ह्या बंधुराव लागतो रात्रीचाच करण. ए मावशी काय गं? अगं मस्करी केली. मस्तरी अशी कशी मस्तरी गं? जराशीच केली. जराशी मिनिटं केली. ते जाऊ दे. एवढा सात शिंगार करून हं. आणि एवढे नटून छटून हो ग. बाजार चालले की नाही. हा. मग घेतलं काय घेतलं काय सांगितलं पाहिजे बघ. ए सांगितलं पाहिजे का गं? नाही तर व्यापार होणार कसा. ए सांग ना आपण काय काय घेतलं ते? तर मावशी मी घेतलं तू पण चालेल बाजाराला. बाई तुपासार करू. चल हो ग. अगं मावशी मी घेतलं ताक आणि चालले बघ बाजाराला. चल अगं मावशी मी घेतलं दूध आणि चालेल बाजाराला. चल चल. आता ही कुठे गेली. कुठे गेली. काय घ्यायचं. काय ग? काय घेतलं ते सांग. मावशी मी पण सांगूच का ग? सांग सांग. खरं सांगू? खोटं खोटं सांग पण सांग. माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि बाकीच्याने काय दगडी भरले. सांगायला काय होते. मावशी मी घेतलाय खवा आणि चालली थेट बाजाराला. थेट खवा इकडून. हिने घेतलाय खवा कुणी हवा तर हवा नाही तर उभ्या उभ्या. हे मावशी. मी खावा म्हटलं. हा खावा खा. ए मावशी इथं नको का? आपण बाजारात जाऊन विकायचं बघ. चल, चल, चल. जरा तिकडे बघ. कुठे ग? काय चाललंय तुझं. त्यांना वाटत ते सांगते बघ. आता एकदम नवी त्यांना दिसत नाही ना. साईड बघ. मग नाव काय सांगू का? सांग ना गं. झालं.
मी काय म्हणते एखादं नाव घे की. घे ना. मी कशाला का अगं घे आता. मावशी घे ना. पण एखादं नाव घेणार ना. हो एकच आहे ना घरी. अगं हो मावशी मग एकच घे. घेते आता ऐकतो. साज केला शुद्धा केला पाहतो ते आहे ना. तुला ते काय घेतल्याशिवाय आहे ना. थांब गं जरा. साज केला शुद्धा केला पाहतो ते आहे ना. आणि त्या मनोजरावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच आहे ना. आई जरा. ते दिसायला कसे आहेत ग. मावशी ते दिसायला बाई खूपच गोड आहेत ग. मग ते करतात की नाही. हे मावशी काय काय विचारते का. मग ते करतात की नाही. बाई हो हो, करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र काय करतात. ग. ते माझ्यावरती प्रेम करतात ग. मग हे पण सांगणार आहे तुला काय वाटलं नाही? मला काय नाही वाटलं बघ. म्हातारी, मावशी तू आवडायचं चल ग. पण ह्या नावात मजा नाही आली बघ. हो ग. अजून एखादं घे. आज मी ते कशाला का. एकच घे. खरंच म्हणतेस. हा. मावशी मी नाव घेते पण इकडे हे घेऊ की ते घेऊ ग. दोघांचं मिळून एकच घे. हे मावशी अरे नाव म्हणते मी. काय ह्या बाईचं. घेते पण कुणी हसायचं नाही आता नाव घेणार बघा. तुला काय करायचं हसल्याने दात दिसतील. मावशी फक्त तिथं दिसते छोटी. घेऊ ना. ऐका ऐका ए ऐका ग. केळीचं पान अगं फाटल की आता. नाही ग काय फाटायचं. आता केळीचं पान त्याला वाटत फाटलं नाही की. नाही फाटायचं का आमचं ध्यान घ्यायला ते पान. नाही ते ह्याने आणले धगावर शिकून आणले वाटतं. हो आणले. घे. हॅलो हॅलो भाऊ शिंदे यांच्याकडून खास चंद्रासाठी 101 रुपये आले. त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रन त्यांचं नाव घ्यायचं आहे भाऊ शिंदे. आधी भाऊ शिंदे राहू दे आधी हे नाव पूर्ण कर. असं नाही जमायचं. ऐक ऐक मग घेते पूर्ण. हा. ऐक सर केळीचं पान आणि आमच्या ह्यांचं घेताना काय? आमच्या ह्यांचं नाव घेताना का आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं 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 मला वाटलं पावसात मोर नाचतोय. भाऊरावांचं नाव घे. घे ग. घेते नाव कसं भाऊ शिंदे. ऐक मावशी डाळी डाळ तुरीची डाळ. ती मगाची शिकली. थांबशील का ग? घे. डाळी डाळ तुरीची डाळ आणि भाऊ शिंदे. हा भाऊ शिंदे तुमच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच काय ग? मस्करी केली बा, मस्करी केली. एवढी मस्करी करतात. आता हो थोडीच मस्करी केली त्याच्यासोबत. याला थोडी म्हणतात याला भरपूर म्हणतात. चल तिकडे. मी तिला नाव घेणार का? नकोच घेऊ. बघितलं ठीक आहे. थांबा कोणी पडले. नाव घे. खरं सवय ना. का ग बाई. ठीक आहे एक मी नाही का. मी म्हणते साधीचं सगळं. घे. अजून एक ऐका नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. हा. नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. मावशी नीट चालत सुद्धा तुझी काष्टी. काय ग बाई. मावशी मावशीची कष्टी सोडणार. मावशीची कष्टी सोडणार. जाता अगं हो पण तुझी कशी सुटणार नाही. अशी सुटायची नाही ती. का ग तुझे ह्यांनी कोसले की का बघितलं. अरे बघ ना ही काय करते ती. तू नाव घे ग. झालं ग. झालं मग हो बाई. तू एक अशी- काय ग मावशी? जरा अशी मग आता बघायचं तुम्हाला. हे बघा हे आमचं लागायचं झाड आहे. हात लावला की लगेच लागतं. हे कसं बघा. ग? हे काय कसं कसं मावशी? बघू बघू. हे बघ. हसलं 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 ग. तुला नाव येतंय. हो का मावशी? मग घे. आता घे.
मावशी नाव घेते मी नाही का बाई हे काय झालं? सांगून ठेवते गाठ मध्ये वेद शिंदे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101चं पारितोषिक आलंय. नमन मंडळाने आहोत. धन्यवाद. घे आता नवऱ्याने घेतल्या ऐका साड्या ग. ऐक नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. मावशी काय काय बोलतो मी? पुन्हा ऐका ग. नवऱ्याने घेतल्यासाठी अप्सरा नटली आणि ही मावशी मला पण आमच्या ह्यांनी येते बघ. कशी मोठी बघ कशी. पण कोणी बघितले? खरंच आमच्या ह्यांनी येते बघ. अगं तेच बोलले मी नवीन घेतले ते कोणी बघितले? हा, मग आता तिकडे टाक. नाव घे. सुंदर अशी ती भोकं पडते. घे चंद्रा. झालं का? नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. हा. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. मला पण मावशीची हातभर फाटली. अगं साडी ग पाटलीची बाटली बघता लाज जायची तर तिकडे. फाटली गेली ग. एवढे बघतो तिला पण आणि नको सांगा तिला आधी. अरे तूच नाव घे. अगं मावशी त्यांनी कशाला ग अरे यांना समजू दे ना नाव कसं घ्यायचं असं ते. असं म्हणतेस म्हणजे काय? ऐकलं तर मग जन्मदिना मातेने पालन केले पित्याने हा. जन्मदिना मातेने पालन केले पित्याने श्रीकृष्णाने नाव घेते राधा या नात्याने. वा राधा. कोण नाव घेतलंस का तू खरंच कोण नाव घेतलं सांग. कोण नाव बघितलं कारल्यामधून आपल्या जरच निघायला वाटते. मावशी कांदा मला म्हणते का कधीतरी गोड बोलत म्हणून म्हणते. मी रोजच गोड बोलते. ते जाऊ दे. अगं हे थांबा गं पोरीनं. काय झालं का अगं हे मावशीने आपल्याला नाव विचारलं हे नाव नाही घेतलं ते. हे मावशी घे एखादं नाव घे ना. अगं घे ग घे ना, घे ना. अगं घे ग आता घे एखादं नाव. अगे मावशी पण तिला काय होतंय? अगं मावशी मावशी घे ना. ध्यान. तुझं ध्यान. होय, मावशीचं ध्यान. पहिले मावशी घेच ना आता. हा आता ऐका काय का गं? सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. ए मावशी सायाच्या पानाखाली असं कसं ठेवलंस का तो मेलेला होता. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. हा तुझा घरी नवरा आहे ना? हो गं. माझ्या नवऱ्याला बघते वाचून. हे मावशी हे बोल चला मावशी बघू दे बघ. मी पण थांबा ग. काय ग आता ह्या घाटांचं गप्प गप्प जायचं का ग? नाही ग मी एखादा गीत घेऊ. कोण तू एक. हा मग मी घे बाई घे हा असं तसं कसं गं? पदर कसं गं? आता ऐका. माझं निंबोनी निंबोनी झाड, माझं निंबोनी निंबोनी झाड, माझं निंबोनी निंबोनी झाड, माझं निंबोनी निंबोनी झाड. ए, खतागडी, मावशी काय झालं तुला? अगं हे असं वाचायचं का गं? निंबोनी निंबोनी मग तू नाचती कशी नाचतेस ती बघूया. खरंच मावशी नाच हे ना. बोल आपण एखाद्या गाण्यापुढे बघ मावशी बघ जरा या गं. माझ्या अंगणात मोरं वाढलंय, मोर कसा नाचतो, मोर कसा नाचतो, मोर कसा नाचतो, आल्या बाजू इथे मोरच नाचवतेस आहे ना? मावशी आधी मोर नाचव ना. काय ते नवीन घे की. ए राधे तू एखादा पण नाही तर बघ. अगं नको ग मीच बोलावं का नव्या जमान्याचं नवं गाणं म्हणा काहीतरी बघूया. ए मावशी तू मला साथ देशील का गं? तुला 7 ते मी 8 पण देईन पण म्हण. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग बाई ग हरी लपतो ग लपतो वाटेत. Yeah.
गिरिधारी उल्टमुरारी आठव्या उतारी अवतरलो या गोकुळात धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळात धर्मरक्षणाला अष्टमीच्या अंधारा जन्मबंदी शाळेला अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा रूप सावळे वाळले जगाला रूप सावळे वाळले जगाला या राधिकेला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला मेघ संकटाचे दाटून आले लाधरणीवरी असुर मनाले दंड मारण्याला रणतारण्याला दंड मारण्याला रणतारण्याला हे आम्ही नानकला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला बदललो या गोकुळात धर्मरक्षणाला तीन ताल ते सप्त पाताळ एका क्षणात ब्रह्मांड करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी युगायुगाच्या कालखंडात असंख्य दैत्य मारले त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली ब्रह्मदेवाला त्यात काही सूचना झाले तेव्हा आकाशवाणी झाली देव हो ऋषीमुनी हो काही काळजी करू नका कंसाच्या बंदिशाळेत वसुदेव देवकीच्या पोटी मी आठवाचा धारण करेल तोच दुष्टाचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेल बोला पुंडलिकर दे हरी अरे हो आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही यांना अगदी मार पाहूया अरे पेंद्या अरे सुदामा आलो तेव्हा आलो चला जाऊ र घेऊन गाई वासर चला जाऊ र घेऊन
माईचा जेवण जाऊ बिगी बिगी जोडीनं अगं माईचा जेवण जाऊ बिगी बिगी जोडीनं त्याला जाऊ रे घेऊन गाई वासर जाऊ रे घेऊन गाई वासर जाऊ रे घेऊन गाई वासर त्याला जाऊ रे घेऊन गाई वासर अरे कन्या अरे देवाने आपल्याला हाक मारले हो पण देव हात कुठं बघ तुझे कुठे जास्त बघ माणसाचा आवाज येतोय काय दिसत नाही होय होय अरे हे बघ कुठे देव बाबा आशीर्वाद असो मला कसे हाक मारले सवंगड्यानो 16,360 रोजीचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना आणण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. काय हरकत नाही या आपण आम्ही येतो. ऐकलंस काय विषय काय गवळणी बाजारात चालले गवळणी बाजारात चालले हा 16-17 गवळण तटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले किती 16 शस्त्र हा बोलतोस का आणि अटक करायचा दूध खायचा हा मज्जा होणार आपली एवढ्या 16 शस्त्र आहेत त्या आपण दोघं मग आपल्या तुला नाही घेणार बघ थरथरतोय सकाळ भाषेचा काय म्हणतोस काय वैद्याकडे गेलो तर म्हणतो तुला थायरॉइड आहे काय म्हणतोय मग ही कामगिरी करणार कोण काय आता काय तुझ्या ओळखीत कोण आहे का अरे टकले हा टकले शेंडीवाला पण आहे हा टकले पण आणि शेंडीवाला तोच का हाक मार काय नाव काय त्याचं सांग मग हाक मार बोबड्या हा बोबड्या अरे काय अरे मेल्यानं कच्चा आलं तू ये रे मग तुला सांगतो इकडे पिंपळाच्या झाडाखाली ये अरे मेल्यानं गंमत आहे की काय आपली बरं आलो अलकाल तुझा मातुनी हाकही मालनी अलवलच्या नाला माझी गायही दुखली अलतीला निघतोया भूत हाय काय बघतोया अलवलच्या नाला नाही बघ भेटत हैराण झालोया होतय दल 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 चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक रमाकांत शिंदे राहणार कांदिवली यांच्याकडून 201 पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे कुमारी वैदेही राजेंद्र शिंदे राहणार पनवेल यांच्याकडून देखील 201 पारितोषिक आलंय. नमन मंडळ त्यांचे सतत शिरोणी आहोत. त्याचप्रमाणे श्री गोविंद मामा आणि नाना पावसकर यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलंय. नमन मंडळ त्यांचे सतत शिरोणी आहोत. त्याचप्रमाणे आरती शिंदे राहणार ठाणे यांच्याकडून खास रत्नागिरीची चंद्र अर्थात अनिकेत धनावडे याच्यासाठी 101 पारितोषिक आलंय. नमन मंडळ त्यांचे सतत शिरोणी आहोत. आभारी आहोत. रसिक मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या रसिक मंडळींना एक खुशखबर
श्री रमणनाथ रिमिक्स नमन रत्नागिरी दैभारी आमचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावर अर्थात श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर मुंबई या ठिकाणी 10 जानेवारी शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 संध्याकाळी 7:30 वाजता संपन्न होणार आहे. तरी त्या ठिकाणी जर या ठिकाणी कोणी मुंबईकर उपस्थित असतील तर नक्की त्या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. मला काय म्हणतो ती सगळ्यांनी येत आणि अरे मेले नो अरे मागात पात्र एक मोठी गंमत घालते आहे. अरे कोणती म्हणजे काय अरे मेले नो मागात माझ्या कोणतरी बघताय. अरे कोण म्हणजे कोण मध्ये माताली बसले आहे. अरे होई काय मध्ये बसले आहे. अरे ती पण तुम्ही मगात माझ्याकडे तकामका बघताय. तो पण कसं माहितीये काय अरे तसम्याच्या खालनं बघते. अरे होय अरे मला काय वाटतं माहितीये काय दंगा मी तिला आव्हान अरे मेले ना मी दिसाय बघत आहे. अरे तकलं आता म्हणून काय झाला पटकन भिताली ना ती कधी बदले 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 ये भाई माझ्या प्रेमात पण प्रेमात करू अरे अरे मी काय म्हणतो मेल्या नो एवढा गडबडीत बोलू नको कच्चा कुठलं देवान अरे ते कोणती ना थाट मात करून मग तुझ्या बात आली त्यांना दूध खायचं दूध खायचं आंब्याच्या खाली दूध द्यायचा. अरे मेल्या नो अरे तुम्ही एवढं मेला धन टाकता तू गुलामाला मला कशा बोलवला काय म्हणतो त्यांना सांगितलं ना सगळं ऐकलं. मी ना इथं गेलं इथून बाहेर पडला. अरे 16 क्षेत्र 360 गौरी म्हणून नाही तुला बोलवलीला. तू मेला किती कमवशील ना आपण मी सकाळ थरथरतो तर तोय मेला तुला टेकून लावायची तुला आहे. मी जास्तीत जास्त 2.5 पकडी. तू किती पकडशील काय अरे मेला तुम्ही काय पकडू नका मी टाकल्या कवडी म्हणूनच बोलावलं तुला. मग काय हुशार आहेस ना. विचार म्हणजे काय अरे मे गवल्याने आवायचं बरोबर आहे पण माझ्याकडे मेला मोठी गंमत आहे. वाटांका हा मेल्यानं इथं ठेवायचा. काय करायचं काय करायचं म्हणजे काय अरे मेरे ह्याच्या मागत तर मोठी गंमत आहे. नमस्कार करायचं नमो नमो करा नमो नमो करा ओम भक्ती भागवतली तो चिंत पाक दम 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 चिंत पाक दम 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 चिंत पाक दम 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 बात 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 मेला एवढे तर अक्कल मग रिंग नाही लागता. अरे मेला ना अरे हा ठे बाप्पा नव अरे ह्याच्या मागं मोठी गंमत काय माहिती काय अरे ह्याच्या मागं मी नकणार माझ्या मागं तुम्ही नका म्हणजे गौरीने आपण साथ देणार. मग काय आपण लपायचं. अरे मेले ना मी तर करायला म्हणजे काय असेल लपू मी लपा लपलो काय अरे अरे मी तुम्हाला दिसतोय काय रे काय हलतोय गधा गधा हलतोय का मारलं मेल्यानं मला खर्च लपलं. अरे गधा गधा हलत तर बरोबर आहे पण गुलाबानं मला कसं दिसलं नाही. अरे मी एवढं तकमतले कपडे जवळ लागलोय मला दिसलं नाही. बघता माहित अरे मेल्या गुलाबानो अरे गधा गधा हलत म्हणजे काय हलत अरे काय हलत अरे मेल्यानं होय हलत तर तुझं म्हणालता मी आता म्हणालता. अरे मी सपा जमा तुमचं अरे आपण नको मी इथं नको तू तिथं नको तू तिथं नको एवढंच गमलं मी.
बरं गवळणीला चालले आहेत. अरे मेरा नो हा. मला नागातून कधी वाजताय काय? काय माहिती काय अरे बाल तुझं आवडलं दुसरा मागाई टाकलीन इकडे ना मग. मग काय रे गवळण चालले, बाजारात चालले लवकर. तर मला घरी झालं होय? हा, हा, बस. बोबडा मी दिसतोय काय अरे अरे तू बाजूला काय तेव्हा खेळला मी तर दुकान होता मी काय तुला मी म्हटलं आंबोली गजरा खेळणार बघ. मला आंबोली गजरा खूप आवडतो का हो का ग? तू काय खेळणार का माझं ए मावशी तू काय खेळणार का गवळणात त्या मेन म्हातारे. मला खोबरं बघ, हात तू लावला. काय खेळणार का? मावशी, इकडं पहिला हात मार. तू तिकडे जा मी इकडून बघतो ए, तारा का? बघू काय ए तारा. तारा, चल बेगी बेगी वाव, हे. अरे हा बघ. एवढी शांत दमली बसली का? अरे सगळे हे खूप काय बसलेलं आहे झालं? ना तुझ्या पाठवून त्याला बघा अरे हे काय म्हणतो हा. अरे त्या दगडी बोलूमध्ये पण मॅम त्याच्या मला धोका काय करतो चला, ती मेन मावशी आहे त्यांची. हा ठीक मेन, हा. तिलाच पहिले हात मार. ब्लॅक माझे हा. बायका झुकून येते हा, जा. काय केलं तू? ए, आला, आला. अरे मेला कोबरा घालून हात लावा लागेल आम्हाला काय झालं हे चला मेला कोबरा झाली माहिती आहे मग या यायला पण पण तिला म्हणा तरी काय रे तुला म्हणा तरी काय मोठी आहे ना. बायका लांब लावा हे मटण घेणार आहे. अबे मोठी आहे ना त्या मायला अरे एवढा मोठा हात तुला काम होतं काय तिथं अजून मोठे नाही. अजून म्हणतो हा. अरे त्या नाव घ्यायला लागलं. मोठे आहे ना सांगितलं. परत मारतो लांब लावतो अरे आवाज वाजला आवाज वाजला ए म्हातारे या अरे मी मला पुढचं म्हणून तरी दे बघ का म्हणते मोठे एक म्हणाला म्हणायचं रे मी तुला म्हणाला लाज वाटते मी नाचली इकून झाली काय हा म्हातारा म्हातारा म्हणजे काय म्हातारा काय म्हणते मला द्यागाला मी म्हातारा चावट दिसतोय बघ ओ चंद्रा हा. म्हातारा चावट दिसतोय भोग मावशी काय म्हणतो म्हातारा तुला मला बोलतो तुला ना राम ना निघलं होई निघलं नाही तिथं बघताय मागणं मला रे चंद्रा जागे बघ काय म्हणतो घे बाय खायला सर मावशी याला बाय रे मावशी बाबाजी मावशी भीती वाटते का अगे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय सुंदरी सुंदरी अगे सुंदरी सुंदरी तुझं इकडे माझं नाव सांग आई मेले आज माझा वाला तर बघ मी ऍक्टिव्हिटी मारवते तू मला ओळखलंच नाहीस मी त्याला नाही लागलं ए, खरंच नाही ओळखलं खरंच नाही ओळखलं सांग ना. मी निघता तू किती नाही खरं ओळखलंस सांगू मी कोण आहे मी ना मी चंद्रा काय तुम्ही मी चंद्रा अरे मेरा मोठी गमत आहे काय? थांब लावा हा. मी बघताय तर मी मावशी परत म्हण मी बाई चंद्रा बाय हे चंद्रा काय मेली मुलात मेली मोची मध्ये मावशी पप्पा. मावशी पप्पा सांग. काय चाललंय तुझं माझ्या मुलींना काय बोलायचं नाही सांगत होते मी राहते मी म्हणतो तेवढा खबरी तरी चालू तरी घर मी बाजारात जातोय बघ. पाठामध्ये हा काय तुम्ही काय जायचं नाही काय म्हणते काय तुला आता मी परपलीत केला मेल्याकडे इच्छा अरे या थांबल्या परपलीत केला सगळं झालं? काय संबंध हा, आणखी सांग. हे, हे, हे. तेवढंच बाकी राहिलं होतं तेवढंच बाकी होतं अरे का सांगू तो मेल्या दादीमा मला घात लागला आता काय सांग अरे माते हा? मगा तर न बघतोय तू ह्याचा घेता त्याचा घेता त्याचा ह्याचा माझा कधी ये, घेणार म्हातारी या. अरे मी नाव म्हणतोय मी नाही घेणार मी इतका की माझ्यावर चला इकडे पाहिजे हे खरं सांगतो. सोडलं की बाजाराला बाजारात नाव दिसली खरं? माहिती
एक चहा एक चहा आणि 2 खारी. 2 खाली एक चहा एक चहा आणि 2 खारी. 2 खाली. तुमच्या पाठात रेडिओ खाली. त्या म्हणला मला जरा म्हणाली अरे लागला तर कट लागेल म्हातारे तुला एखादं नाव येतं का? अरे बाबा जवळ पटकन घे नाव बघूया. आता बघतलं नाव घेतो या ऐका का बोलेल कोकरी आज एवढं मोठी गंमत झाली. घे नाव घे. हा. कान उघडं ठेवू नाही अगे म्हाताऱ्याच्या भाजीत खोबलं टाकतो किटून किटून झालं? हा. अगे म्हाताऱ्याच्या भाजीत खोबलं टाकतो किटून 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 आणि या म्हातारीचं नाव घेतो चकाळी चकाळी हे म्हातारे पातावर बसून ते जाऊ दे पण तुम्ही हात तरी कोण? मी सपाट धरला तिच्यावर मला पण आमची इतकाच आहे का नाव नाही तुला काय माहिती हात की. हा. आपण माहिती हा. हा सभापती आणि हा हा उचापती आणि मेल्या तू कोण? मी तुझा पती म्हातारा काय ते खरं करत नाही. खरं खरं थांब बाता जायचं नाही तू काय जायचं नाही का म्हणते दुसऱ्या काय? मार्गाने जाईल. आज तिकडे बाण घातलाय मी मग दुसऱ्या मार्गाने जाईल. आज तिकडे मी शिजा तिथले पण तुमचं म्हणणं तरी काय आहे? म्हणलं तुला काय म्हणजे काय तर आमच्या कुत्र्याच्या जमीन लागलं म्हणे तुम्हाला इथं बतायला लागलं एवढं ते बोलले ना. जमले येऊन बघा. नवीन तू मेला खोबलत खा मेला हात लागला समजेल अरे बाई, वाटतं का? अरे मी काय म्हणतो तू नवीन आहेस ना मग दहा गवळीने बसल्यात का बघून ये हा. मी जर चांगला इथे उभा राहतो तर मला सांगता दिले येतो तू. हा? सगळ्या गवळीने बसल्या आहेत मग काय झालं? ती तुझी मोठी आई आहे ना ती उभी आहे डोळ्यात बघून आलो बघून बघतो मग काय सांगता ते तू बघ काय तर बुवा, मला काय अरे तरी मग मलाच बघायला लागेल गेले ना एवढी मोठी कामं केली आहेत. काय इथे तोडून दिला टाकला बाबा रे! अरे! हा सगळ्या बसल्या. तुला माहिती आहे का? काय म्हणली? माझी कमर दुखते. कंबल दुखते अरे मी कमलेत बांधला फलका अगे मी कमलेत बांधला फलका बघा त्यांना बोलते तुला लावला तर माझा नेता तुला वाचवायला जमेल? अरे भला मला ना बघतो हे काय मिळली बघूया. तर मला मी देतो अरे मेरा बाई जर लिहाला ना झालं ना अरे वेगळा नाही बाई अरे अरे देवाले काम केला ना आम्ही आराम करा मला सांग त्याला बघण्यात कडक रे चल, मग
आला कलक म्हणजे काय नेलं मी कलकच आहे. आणि हे आता थगल्या बदलत आता आपला देव पण थगायला. ए राधे, आता हे कोण आहेत ग? तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसले असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याचे विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. त्यांच्यासोबत आपण रासला खेळूया ग. अगं हो. चालेल. का नाही?